बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक मुलानी बक्सर यांची आता बदली करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला याच जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप होत होता। अनेकांनी या संदर्भात आरोप केलेले होते। खासदार बजरंग सोनवणे असतील किंवा धनंजय देशमुख असतील किंवा इतर जे या लढ्यामध्ये सहभागी झालेले सक्रिय होते त्या सर्वांनीच वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता। आणि यानंतर आता या बीडच्या जिल्हा कारागृहाचे अधीक्षक मुलानी बक्सर यांची बदली करण्यात आली आहे। तर या ठिकाणी आता राजाराम चांदणे जे रत्नागिरीमध्ये त्यांनी सिनियर जेलर म्हणून काम पाहिलेलं आहे ते या ठिकाणी आता बीडच्या याच जिल्हा कारागृहाचा अधीक्षक पदाचा पदभार घेणार आहेत। मात्र आता सिनियर जेलरने या ठिकाणी पदभार घेतल्याच्या नंतर नेमका यामध्ये जेलमध्ये आणि कामकाजामध्ये काय बदल होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।